नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. बिझनेसची डील करण्यासाठी आलेल्या पंकजने ॲटिट्यूडपणा दाखवून आकाशातले तारे तोडल्याने पंकज कशी माती खाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर इकडे सत्यजितला आता त्या दुकानाचे मालक होऊ लागतात. अरे, तू खरंच माझी खूप मदत केली. आजकाल कोणी कुणासाठी काय बी करत नाही, त्यामुळे मला असं वाटतंय की हे दुकान तूच सांभाळलं पाहिजे आणि मला तुझ्यावरती अतिशय विश्वास बसलाय. हे दुकान तू अगदी छान पद्धतीने सांभाळशील. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, मालक अहो, पण त्याच वेळेस सत्याला आपल्या बापाचं बोलणं आठवतं. काल रात्री बापाचं जे बोलणं ऐकलेलं असतं. बाप खूप टेन्शनमध्ये असतो, कारण पंकज स्वतःच्या पायावरती उभं राहत नाही आहे, तो काही बिझनेस करत नाही आहे. सत्याच्या डोक्यात आता कल्पना आलेली असते, मी हा बिझनेस करू शकत नाही, पण हा बिझनेस पंकज मात्र नक्कीच करू शकतो. त्यावर सत्य म्हणू लागतो, मालक तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण कसं आहे ना, मी शिकलेला नाही, सवरलेलो नाही, त्यामुळे ना मला हे टॅक्सी चालवणंच परवडेल. पण हा माझा एक भाऊ आहे, तो खूप शिकलेला आहे, त्याला ते बिझनेस का काय करायचं आहे आणि त्यासाठी त्याने खूप डिग्र्याही घेतलेल्या आहेत, खूप डिग्र्या आहे त्याच्याकडे आणि त्याचं स्वप्न आहे बिझनेस मोठा असा उभा करायचं. त्यामुळे मला असं वाटतंय की तुमचा हा बिझनेस माझा भाऊ पंकज नक्कीच पुढे नेऊ शकतो. त्यावर ते मालक म्हणू लागतं, चालेल ना, अरे तू काय आणि तुझा भाऊ काय, मी हे दुकान द्यायला तयार आहे. त्यावर सत्य म्हणू लागतो, मग काळजी करू नका, मी उद्याच पंकजला घेऊन येतो आणि आपण मग काय करायचं ते ठरवून घेऊया. त्यावर लगेच आता ते मालक म्हणू लागतात, अरे पण मगाशी तू त्या गुंडांना मारत होता तेव्हा काहीतरी बोलला, मला दादा बोलतात म्हणून, तुझं नेमकं नाव काय मला सांगशील का? त्यावर सत्य असतच म्हणू लागतं, अहो मालक, माझं नाव सत्यजित सुधाकर गायकवाड असं आहे, पण सांगलीत ना मला सगळेजण सत्यादादाच म्हणतात आणि तसंही मला सत्यजित कोणी बोलतच नाही, सत्याच बोलतात. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, बरोबरच चला मी निघतो हा. त्यावर ते मालक म्हणू लागतं, अरे सत्यजित थांब, अरे तुझे बोनीचे पैसे द्यायचे राहिले की नाही, थांब मी देतो. आता ते मालक लगेच काउंटरमधनं 250 रुपये काढतात आणि सत्यजितच्या हातात देतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, मालक अहो माझे फक्त 235 झालेत, थांबा मी तुम्हाला सुट्टे देतो. आता सत्या लगेच सुट्टे पैसे माघारी देतो आणि तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस ते मालक खूपच खुश होतात आणि म्हणू लागतात, वा सत्यजित, अगदी नावाप्रमाणे सत्य आहे तू, आणि मग या सत्याला जीत का भेटणार नाही, जीत तर त्याला भेटणारच, असे म्हणत ते हसू लागतात. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. रवी रियाचं आता काहीतरी प्लॅनिंग इथे हॉलमध्ये चालू असतं. त्याच वेळेस आता सत्य येतो, बाप, निरूपा, पंकज, देविका, धूमकेतू सगळेजण या लवकर. तेव्हा रवी रिया म्हणू लागतं, सत्यदादा अरे काय झालंय, कशाला बोलावतोय समद्यांना? तेव्हा सत्य म्हणू लागतो, सांगतो, समदेजण आले की मी समद काही सांगतो. आता लगेच सगळेजण हॉलमध्ये येतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय रे, कशाला आरडाओरडा करतोय? त्यावर सत्य म्हणू लागतो, निरूपा मी तुझ्या बबड्यासाठी एक खूप मोठी आयडिया आणली, त्यामुळे तुझ्या या बबड्याचं भलं होणार आहे. तेव्हा पंकज हसतच म्हणू लागते, सत्या माझं आणि तू भलं करणार, कधीपासून सुचलं तुला हे? त्यावर सत्य म्हणू लागतो, कसं आहे ना फुसक्या, किती बी काय बी म्हटलं तरी शेवटी आता तू माझा भाऊच आला ना, मग एक भाऊ एका भावाचा विचार नाही करणार तर कोण करणार, म्हणून म्हटलं चला पंकजचा थोडाफार फायदा करूया, म्हणून मी तुम्हा समद्यांना इकडे बोलावले. त्यावर लगेच देविका म्हणू लागते, ए सत्या, म्हणजे काय म्हणायचे ते स्पष्ट बोल. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बबडे तुझ्या या नवऱ्याला ना बिझनेसला चिटकून द्यायचे मला, म्हणजे कसं आहे ना, एकदाचा याचा बिझनेस उभा राहिला ना की हा वरती हाय लेवलपर्यंत जाईल ना, म्हणून हे समज करतोय मी. माझ्याकडे एक पंकजच्या बिझनेससाठी खूप भन्नाट आयडिया आहे आणि ती आयडिया घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे आणि याचा पंकज तुला नक्कीच फायदा होणार. आता पंकज देविका असू लागतात. त्यावर निरूपा म्हणू लागते, सत्या डोक्यावर पडलाय का तू? अरे 2 टॅक्स्या काय चालवायला लागला, तू बिझनेसमॅन झाल्यासारखं वाटतं की काय तुला? आता तू पंकजसाठी, माझ्या बबड्यासाठी तू बिझनेस उभा करून देणार का? अरे काय बोलतोय तू? त्यावर लगेच आता पंकज लागतो, हो ना, बिझनेसचा बी तरी येईल का याला, काय बोलतोय सत्या तू, काही उगाच फालतूपणा बोलू नको. त्यावर लगेच सत्य लागतो, ए ऐकून घेशील ना, मग नीट ऐकून घ्या. हे बघा, आज मी माझ्या नवीन टॅक्सीमध्ये एका कस्टमरला घेऊन निघालो होतो आणि मग काय, त्या कस्टमरच्या दुकानासमोर जाऊन उभी राहिलो, पण त्यांच्या खिशात पैसे नव्हते. ते गेले त्यांच्या दुकानात, पण त्यांना खूप वेळ झाला, का बरं येत नाही आहे म्हणून मी बघण्यासाठी गेलो, तर त्यांच्या दुकानात
2 गुंड आलेले होते आणि ते त्या वयस्कर मालकांना धमकी देत होते, मारहाण करायला बघत होते. आणि मग काय, हे सगळं या सत्यदादाला बघवलं नाही. असे 2-4 कानाखाली ओढल्या, असे धक्काबुक्की मारून त्यांना पळून लावलं की या सत्याने तिकडनं. आणि मग काय, ते मालक या सत्यावरती खूप खुश झाले आणि मग ते सत्यजितला तिथे बसवून म्हणाले, सत्यजित, मला तुझ्यासारखाच माणूस हवाय. आता मी थकलोय रे, हे दुकान चालवणं मला नाही जमत आहे. मला तुझ्यासारख्याच एका माणसाला हे दुकान सोपवायचंय. तू चालवशील माझं दुकान? त्यावर निरुपा लागते, सत्या, म्हणजे तू माझ्या पंकजला किराणा मालाचं दुकान चालव असं म्हणतोय? अरे तुला पटतं का? त्याच्या डिग्र्या काय, त्यात स्टेटस काय तुला माहिती आहे का? त्यावर सत्य हसतच लागतो, वा निरुपा, एक नंबर भारी आयडिया. हा बबड्या किराणा मालाच्या दुकानही खूप चालू शकतो, कारण किराणा मालाचं दुकान पुढे नेऊन काही लोक करोडपती झालेत निरुपा. पण कसं आहे ना, हे दुकान किराणा मालाचं नाही आहे निरुपा. भर मार्केटमध्ये त्या दुकानात AC पण आहे. तेव्हा पंख लागते, सत्या गप्पाबाईस रे, आजकाल प्रत्येक दुकानात AC असतोच. तेव्हा सत्य मला लागतो, नाही रे बबड्या, अरे AC नाही, फक्त फ्रीज, वॉशिंग मशीन, TV, ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात ना, ते सगळ्या आहेत त्या दुकानात. ते दुकान आहे ते मोठं. तेव्हा निरुपा मला लागते, अच्छा, म्हणजे असं मोठं दुकान आहे का? तेव्हा सत्य मला लागतो, ते पण भर मार्केटमध्ये खूप चालता, खूप मोठा बिझनेस होऊ शकतो तिकडे. तेव्हा लगेच रवी मला लागतो, अच्छा, होम सप्लायच्या इलेक्ट्रॉनिक दुकानाबद्दल बोलतोय का तू? तेव्हा सत्य मला लागतो, तेच असतंय. आणि ते मालकही खूप चांगले, ते आता थकलेत ना, म्हणून त्यांना हे सगळं होत नाहीये. त्यामुळे बबड्या, तू जर हा बिझनेस चालवला तर तुला नक्की प्रॉफिट मिळू शकतं. बघ बाबा, तुला काय करायचंय ते. पंकज मात्र खुश होतो. त्यावर देविका मला लागते, सत्या, एवढं मोठं दुकान घ्यायचं म्हटल्यानंतर आमच्याकडे काय एवढे पैसे आहेत का? नाही, आम्ही नाही घेऊ शकत, आमच्याकडे फक्त 5 लाख आहेत ना. त्यावर लगेच आता सत्या मला लागतो, पैशांची गरजच नाही आहे. माझं सगळं बोलणं झालं आहे मालकांशी, ते भाड्याने दुकान द्यायला तयार आहे. आपण फक्त दर महिन्याचं भाडं त्यांना द्यायचं आणि आपण जो काही माल भरणार आहोत ना, तो क्रेडिट कार्डवरती भरायचा आणि मग आपला नफा झाला की त्यांचे पैसे परत करायचे. असंच जर नफा काढत गेलो आपण तर आपल्याकडे खूप पैसे येऊ शकतात, असंही म्हणालेत ते मालक. आणि खूप वर्षांपासून त्यांनी हा बिझनेस चालू केला आहे, म्हणजे खूप पैसा कमवला आहे त्या बिझनेसमध्ये. आणि त्यामुळे पंकज, तूही लवकरात लवकर तुझा हा बिझनेस सुरू कर. 5 लाखांचे कधी पैसे वाढतील सांगता येणार नाही. तेव्हा पंकज खुश होतो, वा, ही तर मस्त आयडिया आहे. वा, म्हणजे याचा अर्थ मी 5 लाखांचे 25 लाख लगेच करू शकतो. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, अगदी बरोबर पंकज दादा, अरे तुला बिझनेस सेट करायची गरजच नाही आहे. अरे मार्केटमध्ये दुकाने म्हटल्यानंतर तुझा बिझनेस लगेच असा भन्नाट सुरू होणार म्हणजे होणार. त्यावर निरुपा म्हणू लागते, पण 1 मिनिट सत्या, मला असं वाटतंय नक्कीच तो माणूस काहीतरी गडबडी असणार आहे. उगाच तो आपलं दुकान भाड्याने का देतोय? नाही सत्या, मला तर असं वाटतं हे काम तू आणलंय ना म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी भानगड याच्यात. मला काही हे पटत नाही आहे. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरुपा, उगाच तोंडाला येईल ते बोलू नको. सत्यजित का कोणाला फसवेल? आणि पंकज बरोबर तर तो असं काही करणारच नाही. त्यामुळे तुझं तोंड बंदच ठेव निरुपा. तेव्हा लगेच आता सत्य मला लागते, निरुपा, मी असं काय बी करणार नाही आणि पंकजला का मी फसवू? अगं खरंच सांगतो निरुपा, त्या मालकांचं वय झालंय आणि त्यांना आता त्यांच्या पोराबारांबरोबर, नातवंडाबरोबर राहायचंय, त्यांच्याबरोबर सुखाचे दिवस घालवायचेत. आणि त्यांची खूप इच्छा आहे की हे दुकान अतिशय चांगल्या माणसाच्या हातात सोपवलं पाहिजे. म्हणून ते मला हे दुकान चालव असं म्हणत होता, पण मी नकार दिला आणि माझा भाऊ चालू शकतो असं त्यांना सांगितलंय. तेव्हा लगेच आता पंकज खुश होतो, वा, मस्त आयडियाज आहे, माझा बिझनेस खूप उंचावर जाऊ शकतो. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, मग बबड्या बबडी, तुम्ही दोघांनी ठरवा आता तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे ते. त्याच वेळेस आता पंकज देविकाकडे बघतो. देविका आता खुश असते, तिला वाटतं की हा बिझनेस करावा. तर इकडे आता पंकजचं लक्ष आपल्या मम्माकडे जातं. त्याची मम्मा नकार दे असं म्हणत असते, नाही खुणावून अशी मान डुलवून असं म्हणत असते. तेव्हा पंकजला काय उत्तर द्यावं काही कळत नाही. त्यावर सत्य म्हणू लागतो, बबड्या,
झाला की नाही विचार. अरे काय करायचं ठरवलंय? त्यावर पंकज लागतो, नाही म्हणजे मला असं वाटतंय की आपण उद्या दुकानात एकदा जाऊन बघितलं तर काही हरकत नाही. तिकडे गेल्यानंतर आपण डील करू शकतो ना. त्यावर सत्य मला लागतो, चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण एकदा दुकानात जाऊ, मालकांशी बोलून घेऊ, चालेल. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, चालेलच. आता मात्र सुधाकर भाऊही खुश झालेले असतात. तर आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. मीरा आता इथे किचनमध्ये आवरावरी करत असते. तेवढ्यात आता तिला आपल्या सासूचं म्हणजे निरूपाचं बोलणं आठवतं. ए सत्या, तू ही आयडिया आणली म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, हे सगळं पंकजच्या भल्यासाठी करतायत ना, मग तरीही यांचा एवढा तिरस्कार का करतात सासूबाईंना? मला ना तेच कळत नाहीये. त्याच वेळेस आता सत्य येतो. धूमकेतू मात्र एकटक विचार करत आता गोंधळलेली असते. आता एकटक ती आता या भाजीकडे बघत असते. भाजी फार करपलेली असते, पण तरीही धूमकेतू काही गॅस बंद करत नाही. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, अगं काय झालंय तुला? अगं ती भाजी जळून गेली की धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते, गप्पा बसा, तुम्ही अजिबात माझ्याशी बोलू नका. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, अगं काय झालंय तुला? तेव्हा मीरा म्हणू लागते, काय गरज होती दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करायची? हे बघा, दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करून काय भेटतं तुम्हाला? सतत टोमणे आणि अपमान एवढंच भेटतं ना. मग कशाला दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवता? त्या पंकजला कुठला बिझनेस करायचा, काय करायचा तो त्याचं बघून घेईल. उगाच कशाला तुम्ही त्यात नाक खुपसताय? बघितलं ना सासूबाई काय म्हणाल्या? सत्याने आयडिया आणली म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी गडबड असेल. तुम्ही एवढं चांगलं करूनही त्यांना पटत नाही, मग कशाला डोकवायचं दुसऱ्यांच्या आयुष्यात? त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, अगं दुसरे कसे बी वागले म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं गं. आपल्या मनाला जे चांगलं वाटतं, जे योग्य असतं ना, तेच करायचं असतं. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, म्हणजे मलाच टोमणे मारतायत. मग लगेच ती सत्याला विचारू लागते, नाही म्हणजे तुमच्या डोक्यात ही आयडिया कुठनं आली? कोणी सुचवली? काय याच्या पाठीमागे काही कारण आहे? त्यावर सत्या म्हणू लागतो, नाही धूमकेतू, अगं हे सगळं मी बबड्यासाठी केलं. आता कितीही नाही म्हटलं तरी तो माझा भाऊच आहे ना गं. आणि तसं हे सगळं मी बापासाठी केलं मूळ म्हणजे, कारण बापाने त्याला 5 लाख दिलेत. उगाच तो फुसक्या दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी ते 5 लाख वाया घालवायचा. आता इकडे बिझनेसमध्ये जर ते पैसे गुंतवले तर त्या पैशांचा फायदाच होईल ना. आणि म्हणूनच मी हे समज केलंय धूमकेतू. तेव्हा मीरा म्हणू लागते, नक्की एवढंच कारण आहे ना, की अजून काही? त्यावर सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, अजून काही बी नाही आहे. खरंच बापासाठी केलं मी हे समज. कारण या फुसक्याचं खूप टेन्शन येतं ग त्याला. तो स्वतःच्या पायावरती उभी राहायलाच तयार नाही आहे, म्हणून ही आयडिया जाणली. आणि जर एखाद्याचं भलं होत असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, हो की नाही? यावर मीरा म्हणू लागते, नक्की एवढंच कारण आहे ना, की अजून काही? तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, काय चालू आहे तुझं अजून काही अजून काही? असलं काही बी नाही आहे, बाद झालं आता. उगाच खोदून खोदून प्रश्न विचारू नको. त्यावर मीरा म्हणू लागते, मला असं वाटतंय की तुम्ही सासूबाईंना इम्प्रेस करण्यासाठी हे समज करायलेत ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, मी असं का करू? मी बापासाठी हे केले सांगितलंय ना. आता मीरा लगेच तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस सत्य पटकन तिचा हात पकडतो, तिला असं अगदी आपल्या मिठीत घेतो. आता मात्र लगेच मीरा म्हणू लागतो, काय करताय तुम्ही? कोणी बघेल ना. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, बघू दे की मग. अगं निरूपाला इम्प्रेस करण्यासाठी मी काहीच केलं नाही. ती तर इम्प्रेस होईल की नाही हे मला माहिती नाही, पण तू मात्र इम्प्रेस झाली हे मला माहिती झालं आहे. आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते, सोडा, बाजूला व्हा, माझी भाजी करपली, बाजूला व्हा, असे म्हणत मीरा तिकडनं बाजूला जाते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, मला माझ्या प्रश्नांचं उत्तर हवंय बरं का. तेव्हा मीरा म्हणू लागते, जा ना तुम्ही, कशाला इथे लुटूपुटू करताय, जा इकडनं. आता मीरा मात्र लाजू लागते. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता सत्य तयार झालेला असतो. मीरा लगेच आता सत्याकडे एकटक बघतच म्हणू लागते, चला, यांचा मूड आज चांगला आहे, यांना मी विचारून घेते. मीरा आता सत्यजवळ येते आणि म्हणू लागते, अहो, तुमचा वाढदिवस येतोय का? नाही, मला असं वाटतंय की कुणाचा तरी वाढदिवस जवळ येतोय. तेव्हा सत्य म्हणू लागतो, वा धूमकेतू, म्हणजे तुझ्या लक्षात आहे. मग धूमकेतू, विषय आहे का? अगं या सांगलीच्या वाघाचा वाढदिवस कोणी विसरेल का? नाही नाही नाही, यावेळेचा वाढदिवस तर धूमधडाक्यात झालाच पाहिजे. त्यावर मीरा म्हणू लागते, अहो, पण नक्की तुमचा 2 महिन्यांनी वाढदिवस आहे ना, का तुमची जन्मतारीख तुम्हाला माहिती नाही? तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, अगं काय बोलते? अगं 19 एप्रिल 1999 ही माझी जन्मतारीख आहे आणि त्याच दिवशी माझा बड्डे असणार ना.
त्यावर मीरा म्हणू लागते, पण मला असं वाटतंय की कदाचित तुमची बड्डे डेट ना चुकलेली असेल. त्यावर सत्य म्हणू लागतो, हो धूमकेतू, जेव्हा माझा जन्म झाला होता तेव्हा तू होती का तिकडे? मग मला माहिती असणार की तुला माहिती असणार? तेव्हा मीरा म्हणू लागते, मलाच माहिती असणार. त्यावर सत्य म्हणू लागतो, कसं काय? तेव्हा तू उपस्थित होती का? जेव्हा हा सत्यजित या पृथ्वी तलावर आला तेव्हा तू होती का? त्यावर मीरा म्हणू लागते, नाही म्हणजे हुशार माणसांना कळतं ते. त्यावर सत्य हसतच म्हणू लागतो, हुशार म्हणजे धूमकेतू तू हुशार आहे? त्यावर मीरा म्हणू लागते, मग धूमकेतू हुशारच असतो आणि मी आहे हुशार, मला कळतं ते. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, वाह धूमकेतू तू हुशार आहे, तुला कळतं, मग तुला का कळत नाही आहे? अगं 19/4/1999 या दिवशी माझा बड्डे आहे म्हणजे आहे. आणि धूमकेतू विसरू नको हं. धूमधडाक्यात जल्लोषात स्वागत व्हायलाच पाहिजे बड्डेच्या दिवशी या सत्याचं, कारण हा सत्या दादा आहे. तेवढ्यात आता सुधाकर भाऊ सत्यजितला आवाज देतात. सत्या मात्र लगेच आलो आलो बाप असे म्हणून तिकडनं निघून जातो. मीरासमोर मात्र खूप प्रश्न पडलेले असतात, कारण आता निरूपाचा डान्सही मार्च 1999 झालेला असतो आणि सत्याचा जन्म एप्रिलमध्ये. नेमकं हे काय गौडबंगाल आहे हे तिला शोधून काढायचं असतं. तर त्यानंतर इकडे आता सगळेजण दुकानात आलेले असतात. आता दुकानात येतात सगळेजण, सगळ्या वस्तू चेक करून बघत असतात, फ्रीज बघत असतात, टी व्ही बघत असतात. आता मात्र निरूपा लगेच त्या खुर्चीवरती बसते. तिला तर असं मालक झाल्यासारखंच वाटू लागतं. तर पंकज आता देविकाला केबिनमध्ये घेऊन येतो आणि मालकांच्या जागेवरती बसवतो. देविका तर खूपच खुश झालेली असते. तर त्यानंतर धूमकेतूचं लक्ष एका मोठ्या फ्रीजकडे जातं. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो हा फ्रीज केवढा आहे बघा ना, अहो काय ठेवत असतील एवढ्या मोठ्या फ्रीजमध्ये? तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू तुला हवा आहे का? आपण घ्यायचा का हा फ्रीज? त्यावर मीरा म्हणू लागते, नाही नको, एवढा मोठा फ्रीज घेऊन काय करायचं? त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू निरूपा, बबड्या आणि बबडी या तिघांनी डोक्याचा भुगा केला ना की या फ्रीजमध्ये जाऊन बसायचं, म्हणजे डोकं कसं शांत होईल. त्यावर मीरा सत्याला चापट मारतच म्हणू लागते, गप्प बसाओ, उगच काहीतरी बोलू नका. तेव्हा सत्य म्हणू लागतो, खरंच धूमकेतू, अगं हे फ्रीज खूप मोठ्या उपयोगाचं असतं आणि मला तर असं वाटते धूमकेतू आपण हे फ्रीज घेतलंच पाहिजे. दुकानात जर ठेवलं तर त्यात फुलं बी ठेवता येईल की? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही नको, कशाला, बघूया आपण नंतर. तर आता तेवढ्यात दुकानाचे मालक येतात. त्यावर लगेच ते सत्यजितला म्हणू लागतं, सत्यजित आला तू? तेव्हा सत्य म्हणू लागतो, मालक मी माझ्या फॅमिलीशी तुमची ओळख करून देतो, ही माझी बायको. आता मीरा लगेच म्हणू लागते, मीरा. आता सत्य धूमकेतू असं नाव घेणार असतो ना, त्याच वेळेस आता रवी, रिया, सुधाकर भाऊ, निरूपा येतात. आता सत्या लगेच आपल्या छोट्या भावाची, त्याच्या बायकोची ओळख करून देतो. त्यानंतर बाप आणि निरूपा यांची ओळख झालेली असते. तेव्हा ते मालक म्हणू लागतात, पण या दुकानाचे नवे मालक कुठे आहेत? त्यावर सत्य म्हणू लागतो, पंकज, पंकज कुठे आहेस तू? पंकज मात्र इकडं आरामात मालकांच्या खुर्चीवरती केबिनमध्ये बसलेलं असतो. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, थांबा मी बोलावून आणते. आता मीरा या फुसक्या पंकजला घेऊन येते. तेव्हा पंकज लागतो, काय झालं? त्यावर ते मालक म्हणू लागतात, अच्छा म्हणजे हे आहेत का? तेव्हा पंकज लागतो, हो यस यस, आय एम पंकज सुधाकर गायकवाड. म्हणजे तसा बिझनेस छोटाच आहे, पण नो प्रॉब्लेम, मी हा बिझनेस कधी कुठच्या कुठे घेऊन जाईल ना तुमचं तुम्हाला कळणार नाही, कारण या बिझनेसच्या आयडिया या पंकजच्या डोक्यात सतत घुमत असतात आणि हा पंकजच्या डाव्या हातांचा खेळ असतो. तेव्हा लगेच आता सत्याला मात्र या फुसक्याचा खूपच राग येतो, कारण फाडफाड इंग्लिश काय मारतोय, तोऱ्यात जणू काही याने खूपच बिझनेस चालवलेत असं काय बोलतोय. तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो, खाल्ली या फुसक्याने, इथे आल्या आल्या माती खाल्ली. कसं आहे ना, आता जणू काही आकाशातले तारे तोडतोय अशा गप्पा मारतोय, बघतो याच्याकडे नंतर. त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो, मालक आपण आता डीलबद्दल बोलायचं का? तेव्हा ते मालक म्हणू लागतात, हो हो चला. त्याच वेळेस पंकज लागतो, ए सत्या, डील कशी करायची, बिझनेस कसा उभा करायचा, तुला काहीतरी माहिती आहे का? अरे तुझी लायकी तरी आहे का तेवढी? आणि तू काय डीलबद्दल बोलणं करणार? तेव्हा मीराला राग येतो. त्यावर मीरा म्हणू लागते, हो आपणही आपली खूप कामं सोडून आलो आहेत ना, मग त्यांची ते डील करून घेतील, तुम्ही चला. असे म्हणत मीरा सत्याचा हात पकडते आणि ओढतच त्याला तिकडनं घेऊन जाते. तर आता लगेच ते मालक म्हणू लागतात, चला पंकज आतमध्ये आपण बोलणं करून घेऊया. आता मात्र हा पंकज
स्वतःचा ॲटिट्यूडपणा दाखवून आता कशी स्वतःचीच वाट लावून घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल निरूपा किचनमध्ये काम करत असतानाच मीरा आता लगेच तो पाठीमागचा नृत्याचा फोटो घेऊन येते आणि लागते सासूबाई अहो तुम्हाला डान्स करायला खूप आवडायचं ना. तेव्हा निरूपा लागते गप्प बैस ग, तू नको मध्ये मध्ये बोलू आणि काय डान्स लावून घेतलंय, तुला कोणी सांगितलंय. त्यावर मीरा लगेच तो फोटो दाखवते, सासूबाई हे बघा तुम्हाला बक्षीस भेटलं होतं ना. तेव्हा निरूपा खूप खुश होते, अरे बापरे हा फोटो अगं तुला कुठे भेटला. अगं केवढा मोठा सोहळा होता तो, त्यात माझा 1 नंबर आला होता डान्समध्ये, काय नृत्य केलं होतं ना मी, 1 नंबर भारी. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई पण या अवस्थेत तुम्हाला झेपलं होतं. त्यावर मीरा कडे बघतच निरूपा मला लागते, काय कुठल्या अवस्थेत, अगं कितीतरी भारी डान्स झाला होता माझा, समद्यांना खूप आवडला होता. त्यावर मीरा म्हणू लागते, पण सासूबाई तुमचं तर पोट. आता मात्र निरूपा लगेच रागाने मीराकडे बघू लागते. तर आता मीरा या सगळ्याचा शोध कसा घेणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्या